नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रदेश भाजपाच्या वतीने राज्यात आयोजित करण्यात आलेल्या संवाद यात्रेला पक्षश्रेष्ठींनी ब्रेक लावल्याची खात्रीलायक माहिती आहे। त्यामुळे आता या यात्रेची स्वरूप बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर पुन्हा एकदा संवाद यात्राच्या माध्यमातून जनतेसमोर जाण्याची भूमिका प्रदेश भाजपाने घेतली होती। त्यानुसार प्रत्येक जिल्हा परिषद, सर्कल, महापालिका, नगरपालिकाच्या प्रभागांमध्ये संवाद यात्रा काढण्याचे नियोजन केले होते। मात्र पक्षश्रेष्ठींनी या यात्रेला अनुमती दिली नसल्याचे समजते। या यात्रेद्वारे कोणाशी भाजप संपर्क साधणार आहे असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचे उद्दिष्ट असेल। याआधी बावनकुळे म्हणाले की राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघामध्ये या यात्रा जातील, जनतेशी संवाद साधतील। केंद्र सरकार आणि राज्यातील महायुती सरकारने घेतलेला लोकाभिमुख निर्णयाची माहिती जनतेला दिली जाईल। मात्र भाजपाकडील संभाव्य मतदारसंघावर यात्राचा जास्त फोकस ठेवावा असे भाजपाच्या दिल्लीतील श्रेष्ठींचे मत असल्याचे समजते। राज्यात व विशेषतः मराठवाड्यात मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे तणावाची स्थिती आहे। संवाद यात्रेचा उद्देश कितीही चांगला असला तरी काही ठिकाणी संघर्ष झाला तर त्यातून चांगला संदेश जाणार नाही असे कारण सांगितले जात आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे 20 आणि 21 जुलै रोजी निमित्ताने पुण्यात होते। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांची बैठक झाली। शरद पवार यांना शह देण्यासंदर्भात मुख्यवर चर्चा झाली असे समजते। शाह यांनी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी भाजपाच्या 20 ज्येष्ठ नेते आमदारांची चर्चा घेतली। आधी जाहीर केलेल्या भूमिकेनुसार संवाद यात्रा काढता येत नसतील तर विभागीय, जिल्हा व तालुका पातळीवर प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची संवादाच्या बैठका घेण्याचा पर्याय आता समोर आला आहे। यावर लवकरच निर्णय होईल। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओस, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।